आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत। मी सीमा काळे। जे पाहिले तेच दाखवणार या प्रखर ध्येयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। सांगलीचे संस्थानिक गणपतीचे भव्य मिरवणुकीने विसर्जन। सांगलीचे आराध्य दैवत श्री गणपती पंचायत त्यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन व राणीसाहेब श्रीमती राजलक्ष्मी देवी तसेच पौर्णिमाराजे पटवर्धन यांच्या हस्ते गणेश चतुर्थी दिनी प्रतिष्ठापना करण्यात आली होती। राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये गेले 5 दिवस विधिवत पूजा करण्यात येत होती। या काळात सलग 5 दिवस गायनाचा व भक्ती संगीताचा कार्यक्रम ठेवण्यात आला। आज ठीक 3 वाजता सांगलीकरांच्या आराध्य दैवताचे भव्य रथातून मिरवणूक काढण्यात आली। यावेळी उंट, घोडे, झांज पथके व पारंपरिक वाद्याच्या गजराने सांगलीकर गणरायाला निरोप देताना दिसत होते। यावेळी जिल्हाधिकारी काळम पाटील व जिल्हा पोलीस अधीक्षक सोहेल शर्मा व इतर मान्यवर उपस्थित होते। समस्त सांगलीकर जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती। स्मरावा गजमुख रिद्धी सिद्धीचा नायक सुखदायक भक्तासी। प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना गणराया। प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना गणराया। प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो। विघ्न विनाशक गुणीजन पालक, विघ्न विनाशक गुणीजन पालक, दुरित तिमिर हारकान, दुरित तिमिर हारका। सुखकारक तू दुःख विदारक, सुखकारक तू दुःख विदारक, तूच तुझ्या सारखा। वक्रतुंड ब्रह्मांडना। दरवर्षीप्रमाणे आज शोभा मिरवणूक आणि विसर्जनाचा कार्यक्रम आता सुरू होणार आहे काहीच क्षणामध्ये। आणखी दरवर्षीप्रमाणे सगळी तयारी केलेली आहे। समाजातले
सगळे घटक याच्यामध्ये भाग घेतात. रथ ओढायचा मान हा गुरु समाजाकडे आहे. तसंच विसर्जन करायचा मान हा अंबी समाजाकडे आहे. असे वेगवेगळे समाज त्यातले जसं गवळी समाज आहे ते डिसिप्लिन राखतात रथाच्या दोन्ही बाजूला. आणखीन हा रथोत्सव सुरू झाला आहे. जेव्हा आपल्याकडे हत्ती ठेवण्याची प्रथा होती ती संपुष्टात आली. वन्य प्राणी कायदा निघाला त्यामुळे ते ठेवणं शक्य नाही. पालखीमध्ये लोक बघू शकत नव्हती गणपतीला, मला उंच उंच करोत्सव दिसत नव्हत्या. म्हणून ही कल्पना केली की रथोत्सव आपण करूया. आता लोकांना बघता येतं. आणखीन हत्ती जरी नसला तरी त्याच्यामध्ये ग्रँजर एक भव्यता त्याच्यामुळे निर्माण झालेली आहे. दरवर्षीपेक्षा रोज गर्दी वाढत चाललेली आहे दरवर्षी. त्यामुळे जी पूर्वी संकल्पना होती की 6:30-7पर्यंत नदीपर्यंत मिरवणूक पोचायची ते आजकाल शक्य होत नाही. आणखीन तो उशीर होतो. 8सुद्धा वाजतात कधी कधी. पण त्यामुळे लोकांना गणपती विसर्जन बघता येत नाही अशी जी परिस्थिती निर्माण होत होती ते आम्ही स्ट्रोब लाईट्स लावून ते ओव्हरकम केलेलं आहे. आणि अशा प्रकारे सर्व तयारी आहे. आता मला निघायला पाहिजे, मला क्षमा करा.